Hello everyone, this is Balaji Donera. Welcome to Film Emotion Production, The Power Talk. तर आज आपल्यासोबत आहेत स्नेहा बर्डे मॅम, ज्या की प्रोफेशनल बॉडी बिल्डर आणि एक फिटनेस मॉडेल आहेत. आणि तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं फिटनेसची जर्नी वगैरे कशी स्टार्ट झाली. ओके, देन मॅम. नमस्कार, मी स्नेहा सुरेश बर्डे. तर मी प्रोफेशनली एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि बाय पॅशनेट एक बॉडी बिल्डर आहे. मला फिटनेस मॉडेल म्हणून पण ओळखलं जातं. ही माझी जी काही जर्नी आहे ती नियर अबाउट 6 वर्षापासून चालू आहे. ही 6वं वर्ष चालू आहे. तर सुरुवात अशी होती की आफ्टर हसबँडच्या डेथ नंतर मला ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं होतं. तर बाहेर पडण्यासाठी आफ्टर हसबँडच्या डेथ नंतर एक महिन्यापर्यंत मला टॅबलेट वगैरे दिल्या गेल्या झोपेच्या वगैरे, अँक्झायटीच्या. आणि त्याच्यानंतर कुठलाही डॉक्टर जास्त दिवस गोळ्या देत नाहीत. तर त्या गोळ्या वगैरे बंद झाल्या. मग बंद झाल्यानंतर मला ह्याच्यातून बाहेर पडायचं होतं. मग मी कधी अर्धा तास वर्कआउट करायचे, कधी 1 तास. तर मग त्याच्यातून मला एक थोडा वेळ झोप लागायला लागली. असं करत-करत मग मी सकाळी वर्कआउटला जायला लागले, संध्याकाळी वर्कआउटला जायला लागले आणि असं करत-करत मला ती झोप लागायला लागली. आणि तशीच माझ्या त्या बॉडीला सवय लागली वर्कआउटची. मग त्यानंतर हा प्रवास चालू झाला. माझं वेट निअर अबाउट एक 92 केजी होतं. 92 केजीवरून मी ते वेट माझा अगोदर 54 केजीवरती केलं. आणि माझं असं कधीच नव्हतं, की मला बॉडी बिल्डिंग या क्षेत्रात यायचंय किंवा काय. फक्त मला थायरॉइड होता, नंतर बीपीचा प्रॉब्लेम होता. खूप सारे इश्यूज होते हेल्थचे. तर मला फक्त असं होतं, की मला ह्याच्यातून बाहेर पडायचं. बॉडी बिल्डिंगचं काही म्हणजे काहीच नव्हतं, की मी पण माहिती नव्हतं बॉडी बिल्डिंग काय आहे किंवा कसं खेळतात. त्याचा कॉस्ट्यूम काय आहे? काही माहिती नव्हतं. कुठलंच नॉलेज नव्हतं आणि कुठलं बॅकग्राऊंडही नव्हतं. माझ्या अख्ख्या खानदानामध्ये कोणी बॉडी बिल्डिंग केलेली नाहीये. माझे आजोबा किंवा माझे काका वगैरे पैलवान वगैरे होते. पण ह्याच्यामध्ये काहीच नव्हतं. तर पहिले 2-3 वर्ष तर माझं जस्ट म्हणजे फॅट लॉस, वेट लॉस ह्याच्यामध्येच गेला. आणि त्यानंतर कोणीतरी बोललं, की "मॅडम तुम्ही का नाही ट्राय करत आहे बॉडी बिल्डिंगमध्ये? खेळा तुम्ही." असं म्हणल्यानंतर म्हटलं, "चला करूयात एकदा." मी पुण्याला गेली. पुण्यामध्ये मग मी माझा पहिला शो खेळला, ज्याच्यामध्ये माझा 4था नंबर बसला. मग तिथून सुरुवात झाली माझी थोडी आणि अशा पद्धतीनं मग मी खेळत गेले आणि आज इथे तुम्हाला माहिती आहे, की मी ॲज अ फिटनेस मॉडेल किंवा फिमेल बॉडी बिल्डर म्हणून ओळखली जाते. अच्छा. या मी मागच्या वेळेस काहीतरी मी तुमचं एक पोस्ट वगैरे पाहिली होती की महाराष्ट्र श्री अवॉर्ड वगैरे भेटलेला आहे. ते हां. त्याबद्दल काहीतरी सांगतात का? 2023 मध्ये कोल्हापूरला महाराष्ट्र श्रीची कॉम्पिटिशन होतं. तर त्यामध्ये मला ब्रॉन्झ मेडल भेटलेलं. अच्छा. तर त्यामध्ये काय-काय असतं? ठीक आहे. तर बॉडी बिल्डिंगच्या कॉम्पिटिशनमध्ये सांगायचं झालं तर मेन असतं डाएट, ठीक आहे. म्हणजे मी माझं सांगते बॉडी बिल्डिंगमध्ये काय आहे नेमकं. तर बॉडी बिल्डिंगमध्ये फिमेलसाठी 3-4 कॅटेगरीज असतात. त्यामध्ये मी ओपन बॉडी बिल्डिंगमध्ये खेळते आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे बॉडी बिल्डिंगमध्ये डाएट खूप इम्पोर्टंट आहे कुठल्याही याच्यासाठी आणि आफ्टर दॅट तुमची एक्सरसाइज वगैरे हे खूप इम्पोर्टंट आहे. आणि अ, खूप सारं स्ट्रगल आहे. म्हणजे तुम्हाला अक्षरशः तोंड मारून जे पण आहे तेच खावं लागतं. लाइक तुम्हाला जेवढं प्रोटीन दिलेलं आहे, तेवढंच प्रोटीन इंटेक करावं लागतं. तुम्हाला जेवढे कार्ब्स दिले, तर तेवढंच कार्ब्स द्यावं लागतं, खावं लागतात. आणि तुम्हाला भरपूर प्रमाणात पाणी पिणं, न्यूट्रिशन असू दे तुमचे तुमचं पूर्ण जे पण काय आहे फायबर वगैरे, ते मोजून मापूनच खावं लागतं. आणि तेव्हाच कधीतरी बॉडी म्हणजे एका बॉडी बिल्डरला जर तुम्ही म्हणत असाल, तर एक तपस्या असल्यासारखी आहे किंवा म्हणजे एखाद्या देवाची तुम्ही तपस्या करता त्याप्रमाणे तुम्हाला करावं लागतं. हां. तेच बॉडी बिल्डिंगचं काम. बस. बाय द वे तुम्ही व्हेजिटेरियन आहात का नॉन व्हेजिटेरियन? मी नॉन व्हेजिटेरियन आता झाली या 2 वर्षामध्ये. हं. पण मी जे पण काही कॉम्पिटिशन याच्या अगोदरचे खेळले, ते मी व्हेज खाऊनच खेळले. अच्छा. पण आता मला कळाले कुठेतरी, की बाबा मला थोडंसं नॉन-व्हेज खायची गरज आहे. म्हणून मग मी आता चालू केलंय. अच्छा. माझ्या अक्षरशः गळ्यामध्ये माळ होती. हं. जी की मी प्रशांतच्या डेथ नंतर गळ्यातली माळ वगैरे काढली आणि मी खायला चालू केली चिकन, अंडी वगैरे. हं. पण ते खाते, तरी पण थोडंफार म्हणजे असतंच. अच्छा. तर काही अफवा असतात, की म्हणजे मुलं अशी अफवा म्हणतात, की बाबा जे फिमेल बॉडी बिल्डर्स असतात, हां. त्यांच्या बॅग म्हणजे पर्समध्ये वगैरे ना हं. लिपस्टिक असतं का प्रोटीन शेक असतं? माझ्या बॅगमध्ये लिपस्टिक नाहीये. बाय द वे मी लिपस्टिक लावत पण नाही. मी माझ्या बॅगमध्ये तुम्हाला जर बघायचं असेल तर होल अँड सोल प्रोटीन बार्स असतात, नंतर फळं असतात आणि प्रोटीन असतं. अच्छा.
ओके. तर मग ते झाले कॉमेडी पार्ट म्हणून. तर कॉम्पिटिशनमध्ये नेमकं काय होतं? म्हणजे कसे गेलात? काय डोक्यामध्ये काय आलं, की बाबा याच कॉम्पिटिशनला का जायचं असं? हां, तर मी या कॉम्पिटिशनमध्ये गेली कशी? तर मी म्हणल्याप्रमाणे देवानं मला काहीतरी डिफरंट चूज करण्यासाठीच माझं म्हणजे मला त्यांनी दिले काय की गॉड पॉवर दिलेली आहे देवाने काहीतरी. कारण तसा विचार करायला गेलं तर मेकॅनिकल ब्रँचची मुलं घेतात. ठीक आहे, मुली घेत पण नाहीत. त्यात माझा नंबर लागला मेकॅनिकल इंजिनिअरला. ते पण गव्हर्नमेंटला लागला. ठीक आहे. माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये इंजिनिअरिंग झालं. माझं एम-ई झालं मेकॅनिकलमध्ये. लहानपणीपासून पण मी मुलांसोबतच खेळली, मुलांसोबतच सगळं आणि मे बी त्यामधूनच म्हणजे काय माहीत नाही. म्हणजे मला कधी यायचंच नव्हतं बॉडी बिल्डिंगमध्ये, पण आली ह्या क्षेत्रामध्ये. आल्यानंतर मग माझं पहिलं कॉम्पिटिशन होतं. ठीक आहे. मी माझी जर्नी सांगते, की कशी काय झालं, कसं झालं. ॲक्चुअली ना एखाद्या मुलीला खूप आयुष्यामध्ये स्ट्रगल करावं लागतं, जेव्हा जिमला पण जायचं आणि मेन म्हणजे मी एक धाराशिव सारख्या शहरामध्ये जिथले लोक तुम्हाला सगळ्यांना माहितीत कशी आहेत. लोकं बोलतात फिमेलला हं. एखाद्याने फिट्ट पॅन्ट जरी घातली जिमचा, तरी लोकं बोलतात. मी स्लीव्हलेस आज घातलंय, ठीक आहे, तरी लोकं बोलतात. तर मी ह्या गोष्टी खूप फेस केल्यात. इव्हन माझ्या आई-वडिलांना पण याचा खूप सारा गोष्टींना फेस करावं लागले, की रंडकी बाई आहे, हिचा नवरा मेलाय, तर तुम्ही सर तिला घरी बसून ठेवा, लेकराला सांभाळायचं, कशाला बाहेर जायचं, कशाला असले कपडे घालायचे. पण आता एक विचार करायची गोष्ट आहे, ठीक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या लग्नामध्ये जाता, तर तुम्ही साडी घालून जाता, बरोबर आहे? तुम्हाला एखादा पंजाबी ड्रेस घालता घरी असेल तर. रात्री झोपायचं तर तुम्ही नाईट ड्रेस घालतात. सेम तसंच आहे. जिमचा पण काहीतरी कॉस्ट्यूम ठरलेला असेल, म्हणून तो घालतो आम्ही, बरोबर आहे. हं. मग तुम्ही ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे ना, बरोबर आहे. हो ना. पण कोण आपल्या समाजात हे ॲक्सेप्ट करायला तयार नाही. तर ते मी खूप फेस केलं माझ्या कपड्यांवरून. आणि मेन गोष्ट जेव्हा माझं पहिलं कॉम्पिटिशन पुण्यामध्ये होतं, तर मला माहीत पण नव्हतं कॉस्ट्यूम काय असतं. म्हणजे ड्रेस कुठला घालायचा असतो आणि कसं उतरायचं असतं. तर मला त्या ठिकाणी एका मॅडमनी मदत केली. राणी मॅडम म्हणून आहेत. त्या एक सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर आहेत पुण्याच्या. त्या बाईंनी त्या काळी मला तिचा कॉस्ट्यूम दिला होता. म्हणजे तिची इनर दिली होती तिनं मला घालायला. माझ्याकडे काही नव्हतं. तर मी त्यांचा म्हणजे अजून पण आभार मानते, की त्यांनी मला हेल्प केली त्या ठिकाणी. मी त्यांच्यासोबत उभा राहिले. तर तो आणि तेव्हा मी त्या राणी मॅडमला एकच म्हणत होते, "मॅडम मला कधी ह्या स्टेजवर यायचंच नव्हतं. ह्या असला ड्रेस मी कधी स्लीव्हलेसच घातलं नव्हतं माझ्या आयुष्यामध्ये कधी. स्लीव्हलेस म्हणजे मी कशी पोरगी होते, पंजाबी ड्रेस घालून इकडे-इकडे आपली ओढणी घेऊन आमचे म्हणजे आमच्या खानदानातच आम्ही असंच राहिलेलो आहे सगळेजण. कधी आमच्यात असं कोण स्टायलिश राहिलं नाही किंवा केस कधी मोकळी सोडले नाहीत. कधीच नाही. आम्ही नॉर्मल फॅमिलीमध्ये माझे वडील सुरेश बर्डे, माझे पप्पा मिलिटरीमध्ये होते. आता नंतर पुन्हा ते एम-सी-सी ऑफिसर झाले. माझी मम्मी प्रिन्सिपल. मला 3 बहिणी आहेत आणि एक बहीण आहे ती Vodafoneला आता मॅनेजर आहे. एक बहीण आहे ती ॲडव्होकेट आहे आणि एक भाऊ आहे तो आता 3rd इयरला एम-बी-बी-एसला. आम्हाला आमच्या मम्मी-पप्पांनी असं एकदम आणि व्यवस्थितपणे सांभाळलेलं. कधी आम्ही असं आणि मला खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम्स आले पहिल्यांदा. अक्षरशः स्टेजवरती गेल्यानंतर माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि मी रडत होते. आणि मी जेव्हा म्हणजे अशी ट्रॉफी घ्यायला खाली वाकली, तर मी असा असा हात लावत होते, का तर कुणाला काहीतरी दिसेल म्हणून. ठीक आहे. म्हणजे माझी अवस्था अशी होती. डोळ्यातून पाणी याच्यासाठी येत होतं, की मी करते ती म्हणजे मलाच वाटत होतं, मी करायला ती योग्य करतेय का? का मी चुकीचं करते हा ड्रेस ड्रेस असा घालून? माझ्या मम्मी-पप्पांना काय वाटेल मला असं स्टेजवरती बघून? मी अक्षरशः पहिलं कॉम्पिटिशन खेळायला गेल्यानंतर माझ्या मम्मी-पप्पाला माहिती नव्हतं, मी कॉम्पिटिशन खेळायला गेली म्हणून. माझ्या फक्त भावाला माहिती होतं आणि बहिणीला सांगितलं होतं आणि बहिणीला म्हणलं होतं, "तू येऊन तेवढं प्लीज गप बस" म्हणून आणि माझ्या पोरीला घेऊन गेले होते मी कॉम्पिटिशनला. आणि तेव्हा माझी काय अशी बॉडी पण नव्हती. सुरुवात होती जस्ट. पण तेव्हा एक असं गिल्ट होतं मनात, मी करायला ते बरोबर करतेय का? ह्या ड्रेसवर मी उभा राहणं योग्य आहे का? हे खूप माझ्या मनात गिल्ट होतं. पण नंतर मला तो कॉन्फिडन्स गेन झाला. जसं-जसं मला लोकं ओळखायला लागली. सेकंड कॉम्पिटिशन खेळलं, थर्ड कॉम्पिटिशन खेळलं. जसं-जसं लोकं ओळखायला लागली आणि जेवढा मला लोकांचा तिरस्कार भेटला, ठीक आहे, तेवढंच मला लोकांचं प्रेम पण भेटलं. मला लोकांनी रिस्पेक्ट दिला. मी जेव्हा लातूरला आले, तेव्हा माझा सगळ्यात पहिला पॉडकास्ट घेतलेला प्रसाद मोटे सर. मी त्यांचा तर आभार आहे. म्हणजे त्यांनी मला लातूरमध्ये एक म्हणतात ना, एक पहचान बोलते ना, वो उन्होंने मेरे को दी. तर मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि आता जस्ट म्हणजे ही माझी सुरुवातच म्हणायला लागेल.
त्याच्यानंतरचे जे पण काही माझे आता कॉम्पिटिशन असतील, तर मी ते खूप चांगल्या मोठ्या लेव्हलला जाऊन खेळणार आहे. कारण आता मला तेवढे चांगले कोच पण लाभले, तर डॉक्टर प्रशांत मदने आणि मी त्यांचे ॲथलीट झाले. मसल होलिक जो त्यांचा ब्रँड आहे त्याची. तर होप सो ह्याच्यानंतर तुम्ही मला एका चांगल्या मोठ्या स्टेजवरती बघा. वाव! काँग्रॅच्युलेशन्स. थँक यू. ओके. तर तुम्ही एखाद्या मार्केटमध्ये वगैरे गेलात शॉपिंग वगैरे करण्यासाठी, तर तिथं मुलं वगैरे बघून तुम्हाला असं म्हणजे बघत राहतात का एकदम घाबरून, "अरे बापरे! बॉडी बिल्डर." असं काय रिएक्शन येते? ओके. तर मी गोलाईतलाच किस्सा सांगते. हां. जेव्हा म्हणजे एखाद्या बॉडी बिल्डरचा म्हणजे ड्रेसिंग सेन्सच असतो. आपली एखादी नॉर्मल आम्ही पॅन्ट घालतो आणि टी-शर्ट घालतो. हं. तर टी-शर्ट तुम्ही कसाही घातला तर त्याच्यावरून बॉडी तर दिसतेच. हां. तर लोकं अशी बघतात ना, की आश्चर्याने, अरे म्हणजे नेमकं बघतात कोण आहे म्हणजे असं करून बघायलेले असतात. कोणी-कोणी बघतं, नंतर मग नजरा अशा फिरवतात लोकं. कोणी येऊन मग कधी-कधी मग कोणीतरी फॅन वगैरे भेटलेला असतो. मग ते येऊन म्हणतो, की "मॅडम तुम्हीच का ते स्नेहा बर्डे?" हां, मग कोणीतरी फोटो काढतं. लोकं पण त्यांचा बघायचा दृष्टिकोन एक वेगळाच असतो. म्हणजे अरे, असं अचंबित असते कोणी, की बाबा पोरगी असून कशी बॉडी आहे, पोरगी असून कशी बॉडी आहे. तर मला कधी-कधी त्या म्हणजे जेव्हा लोकं बघतात तेव्हा मला असं भारी पण वाटतं, की बाबा चला ठीक आहे. म्हणजे आज जी मी काय आहे किंवा ओळखली जाते. एक मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून किंवा मी ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून IBMला होते, सीटीएस टेकला होते. त्या काळी मी तिथल्याच एका क्राउडला माहिती होते, की हा बाबा एक टीम लीड आहे किंवा एक मेकॅनिकल इंजिनिअर आहे म्हणून तिथल्या तिथं माहिती होते. पण आज जेव्हा मी एका रोडवरून जेव्हा जाते ना, जे लोकांचा बघायचा दृष्टिकोन असतो किंवा जे लोकं बघतात ना, तर तेव्हा वाटतं अरे चला ठीक आहे. म्हणजे माझ्यासोबत लोकं येतात, फोटो काढतात. तर वाटतं कधी-कधी, की अरे काहीतरी कमवलंय माझ्या आयुष्यामध्ये. अ, कधी पप्पा-मम्मी जायले किंवा मी त्याच्यासोबत जायले तर पप्पांना विचारतात, "बर्डे सर तुमची पोरगी आहे का ही?" मला प्राउड फील होतं तेव्हा, की हां, मी काहीतरी कमवलंय आयुष्यामध्ये येऊन, की बाबा चला ठीक आहे. इतके दिवस असं होतं, की मी पप्पांच्या नावाने ओळखले जायचे. आज पप्पांना म्हणतात म्हणजे, की माझ्या नावाने ओळखलं जातं. तर हां. प्राउड फील होतं मला. येस. इव्हन अंशिका पण जेव्हा सोबत असते, अंशिकाला पण शाळेतले वगैरे बोलतात, "तेरे मम्मी का मैंने रील देखा, वो तुम्हारी मम्मी बॉडी बिल्डर है ना?" तर मग मला छान वाटतं, की हां बाबा चला ठीक आहे. म्हणजे काहीतरी आहे. अच्छा. तर अंशिकाचं काय रिएक्शन असते बॉडी बिल्डिंग तुम्ही करता, तर तिला पण वाटतं का असं तिने येऊन समोर अशी एखादी पोज देते का? अंशिका बेसिकली एक जिम्नास्ट आहे. ठीक आहे. हं. तुम्हीच तिचे कोच होतात आणि आता स्पार्टाला आहे ती जिम्नॅस्टिकमध्ये. हं. तर तिचं असं असतं की हां, "मम्मा तू बॉडी बनव हां, पण जास्त माणसासारखे नको बनवू बरं का. म्हणजे तसं ती माणसांसारखं लय मोठं करू नको मम्मा. तू अशी आहेस ना तेवढीच छान दिसतीस." मग तिचा रिएक्शन असं. आणि मे बी मी तिला पण बॉडी बिल्डिंगमध्येच टाकणार आहे. एक कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये जिम्नास्टिक पण चालतं आणि बॉडी बिल्डिंगचे पोजेस पण असतात. तर मी तिला पण त्यामध्ये टाकणार आहे अंशिकाला. आणि अंशिका पण प्राउड फील करते. तिला पण भारी वाटतं. मम्माचे कुठं पण म्हणजे कोणी आलं, की "मम्मा तुला किती लोकं ओळखतात ना, मम्मा तुझ्यासोबत किती लोकं फोटो काढतात ना, मला पण असंच बनायचंय." तर होप सो आयुष्यात तिला पण माझ्यापेक्षा दुपटीनं सक्सेस भेटेल. येस, येस. नक्कीच भेटेल. तर मग अजून एक असा क्वेशन येत आहे माझ्या डोक्यामध्ये, की बॉडी बिल्डिंगमध्ये एखाद्या मुलीला एंट्री करायची असेल आणि तिला त्या बॉडी बिल्डिंगमध्ये ॲज अ प्रोफेशनल वर्क वगैरे करायचं असेल, तर तिला काय संदेश देऊ शकता तुम्ही? हं. मेन थिंग ना, जेव्हा तुम्हाला बॉडी बिल्डिंगमध्ये यायचंय, कुठलीही मुलगी असू दे, ठीक आहे. तर मेन ना डिसिप्लिन खूप इम्पोर्टंट आहे. तुमचं डाएट खूप इम्पोर्टंट आहे. तुमचं वर्कआउट इम्पोर्टंट आहे. मी जसं म्हणलं, की एखादा साधू किंवा आपल्यात बोललं जातं, की एखाद्याची तपश्चर्या केल्याशिवाय देव तुम्हाला काय प्रसन्न होत नाही. सेम तसंच आहे. तुम्हाला तसंच तपश्चर्या करावी लागते. इथं ह्या बॉडी बिल्डिंगमध्ये तुम्हाला काही गॅरंटी नाहीये, की तुम्हाला सक्सेस भेटेल का नाही भेटेल. तुम्हाला ट्राय करत राहावं लागणार आहे. कुठलीही गोष्ट आहे, म्हणतात ना, "हरे कुत्र्याचा दिवस येतो" आपल्या इथं मराठीमध्ये. सेम तसंच असणार आहे. कधी ना कधी दिवस येईल, तुम्हाला ट्राय करत राहावं लागणार आहे. हारून जमत नाही, की ह्यावेळेस कॉम्पिटिशनमध्ये नंबरच नाही आला, तर मग जाऊ द्या सोडावं का? नाही. तुम्हाला कंटिन्यूटी ठेवावी लागेल आणि एक फिमेल बॉडी बिल्डर म्हणून तिला डोक्याने म्हणजे खूप मेंटली स्ट्रॉंग राहावं लागणार आहे. कारण आणि मेन म्हणजे माहिती का, ज्या मॅरिड मुली आहेत, त्यांना त्यांच्या हसबंडची खूप म्हणजे खूप हेल्प असावी लागणारच आहे. म्हणजे त्यांना तिथं थांबावंच लागणार आहे. कारण बॉडी बिल्डिंगमध्ये
थोडंसं मूड कधी कसा कधी कसं ज्यांना मुलं वगैरे आहेत त्यांना त्यांचं घरचं पण हँडल करायचं आणि हे पण हँडल करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टींना त्यांना व्यवस्थितपणे हँडल करावं लागणार आहे. ॲज अ सिंगल पण असाल तुम्ही, तर तुम्हाला प्रॉपरली सकाळी उठून डाएट बनवणं, तुम्हाला वर्कआउट करणं, तुमचा जॉब असणं आणि मेन थिंग म्हणजे ना, तुमच्याकडे पैसा असणं खूप इम्पोर्टंट आहे बॉडी बिल्डिंगमध्ये. जर तुमच्याकडे पैसे असतील, तर तुम्ही बॉडी बिल्डिंग करावी असं मला वाटतंय. ठीक आहे. म्हणजे मी काय आता हे बोलत नाही, की गरिबाच्या लोकांनी करू नये किंवा ज्याच्याकडे पैसे नाही त्यांनी करू नये. पण खरंच बॉडी बिल्डिंगमध्ये जो गेम आहे ना, त्याच्यामध्ये पैसा भरपूर लागतो. कारण तुमच्या डायटसाठी पैसा लागतो. तुम्हाला वर्कआउट असते. सगळ्या गोष्टींसाठी पैसा लागतोच लागतो. तर त्यामुळे त्यांनी फायनान्शियली चांगलं व्यवस्थित राहणं इम्पोर्टंट आहे. आणि राहिला प्रश्न कॉस्ट्यूमचा, तर सपोर्टिव्ह फॅमिली असली, तर काही प्रॉब्लेम नाही करायला. आणि मेन मी सगळ्यामध्ये ओव्हरऑलमध्ये तुम्हाला एकच संदेश देते. बॉडी बिल्डिंग ठीक आहे, सगळं ठीक आहे. ओके. आपली हेल्थ इम्पोर्टंट आहे. हेल्थ चांगली राहणे इम्पोर्टंट आहे. तुम्ही चांगलं खाणं इम्पोर्टंट आहे. तुम्ही प्रोटीन व्यवस्थित घेणे इम्पोर्टंट आहे. तुम्ही कार्बोहायड्रेट व्यवस्थित घेणे इम्पोर्टंट आहे. तुम्ही फायबर इम्पोर्टंट आहे घेणं. तुम्ही सगळ्या गोष्टी येऊन जाऊन येतं कुठं माणूस? म्हणजे माणसाला शरीर हे दिलंय देवाने ॲज एक टेम्पल म्हणून. ठीक आहे. बरोबर आहे ना? आपण आलोय, हे घर आहे आपलं शरीर म्हणून. तुम्हाला त्या शरीराला जपणे इम्पोर्टंट आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही हेल्दी राहणे इम्पोर्टंट आहे. मग येऊन मला असं वाटतं, की माणसाने हेल्दी राहणं खूप इम्पोर्टंट आहे. इन्स्टेड ऑफ दॅट हे करायचंय, ते करायचंय. तर तुम्ही कुठलीही गोष्ट करताना चांगलं आपलं आरोग्य सांभाळून, हेल्थ सांभाळून करणं सगळं इम्पोर्टंट आहे. बस. आणि ज्या पण मुली येणार आहेत, ज्यांना कुणाला माझा गाईडन्स हवा असेल बॉडी बिल्डिंगमध्ये, ज्या कुठल्या लातूरच्या मुली असतील ना, उस्मानाबाद असू दे, आमच्या धाराशिव असू दे ना, कुठून येणाऱ्या असतील, तर त्यांनी कधीही माझ्याशी कॉन्टॅक्ट साधावा. त्यांना मी चांगलं व्यवस्थितपणे गाईड करेन. माझ्याकडून जेवढी त्यांना पण हेल्प होईल तेवढं मी त्यांच्यासाठी करेन. येस. खूप छान मॅम. तर तुम्ही बोलताना असं बोललात, की तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअर पण आहात. Yeah. ॲक्चुअली तुम्हाला पण माहीत असेल, मी पण मेकॅनिकल इंजिनिअर आहे. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून तुम्ही आय-टीमध्ये गेलात आणि येस. त्यानंतर परत बॉडी बिल्डिंगमध्ये आलात. हां. म्हणजे हे कसं हे वेगळंच वेगळं समीकरण असेल आहे. आहे ना? हे वेगळं समीकरण आहे. हं. मी म्हटलं ना, की नाहीच माझं बॉडी बिल्डिंगमध्ये काही यायचा कधीच म्हणजे कुठेच उद्देश नव्हता. इव्हन मला माझा जिममध्ये पण जायचा कधी उद्देश नव्हता. मला हं. काहीच करायचं नव्हतं. मला थायरॉइड झाला किंवा माझा बीपी लोचा प्रॉब्लेम झाला. जरा ह्या प्रॉब्लेममुळं मी जिम लावली होती. ते पण कोरोनाच्या काळामध्ये आणि जेव्हा प्रशांत होता तेव्हा मी घरीच वर्कआउट वगैरे करायचे. पण हेच मला हे डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं होतं म्हणून मी जिम चालू केली. जिमचं रूपांतर थोड्या दिवसांनी करत बॉडीमध्ये थोडासा बायसेप दिसायला लागला. त्याला बायसेप म्हणतात हे पण तेव्हा माहिती झालं. थोडे लेग्समध्ये जरा दिसायला लागले कॉर्ड्स वगैरे चांगले आणि मला तर वाटतं कधी-कधी देवाने मला एक चांगलं जेनेटिक्स दिलेलं आहे. जे की माझ्या पप्पांकडून, मम्मीकडून आलंय, माझ्या आजोबांकडून, सगळ्यांकडून. जे गॉड गिफ्ट आहे आणि माझी बॉडी त्यामुळे मला वाटतं की एक चांगला रिस्पॉन्स देते मला. ओके. येस. तर तुम्हाला कोडिंग छान वाटते का लेग डे बेटर वाटतो? मला दोन्हीपैकी चूज करायचं म्हटलं तर? मला लेग डे बेटर वाटतो माहिती का. मला कार्डिओपेक्षा सुद्धा मला लेग डे बेटर वाटतो. म्हणजे कोडिंग हेडेक होते का? हां. मला आता मला म्हणजे माझं वय आता 35 आहे रनिंग. तर या एजला येऊन आणि खूप सारं लाईफमध्ये स्ट्रगल करून हे कळालं आहे, की आयुष्यात आपल्याला कुठेतरी एक शांतता, सुकून पाहिजे. तर मला म्हणून मी त्या कारणास्तव पण आणि माझी मध्ये बॅकची सर्जरी झाली होती सर्व्हायकलची. तर त्या कारणास्तव मी माझा जॉब सोडला आणि आता मी आपलं बॉडी बिल्डिंग, माझी अंशिका आणि माझा बिझनेस वगैरे हेच सांभाळते. अच्छा. या. ओके. तर मॅम तुम्ही लाईफमध्ये खूप फार स्ट्रगल केलेलं आहे आणि त्यामध्ये तुमचं लव्ह मॅरेज झालं आणि त्यानंतर मग तुमच्या हसबंडची हसबँडची डेथ डेथ झाली. झाली. हं. तर हे सर्व तुम्ही ओव्हरऑल हँडल वगैरे कसं केलं? म्हणजे काय फील होत होतं काय? ओके. हं. तर मम्मी म्हणजे लग्नानंतर स्ट्रगल झालं. स्ट्रगल तर खूप झालं. लव्ह मॅरेज म्हटल्यानंतर तसं सांगायला गेलं तर प्रशांत गोरे ठीक आहे, जे की माझे हसबंड होते आणि
त्यांचं म्हणजे ते माझ्या आत्याचा मुलगा म्हणूनच लागतो, लांबून म्हणलं तर. आमचं दोघांचं सेम कास्ट होतं. ठीक आहे. पण काही कारणास्तव म्हणजे त्यांना पटलं नसेल, काहीतरी इश्यूज होते. चला ठीक आहे. चला लग्न तरी पण झालं. घरच्यांनी लग्न करून दिलं. माझ्या घरच्यांनीच लग्न करून दिलं. प्रशांतच्या घरच्यांनी माझ्या घरच्यांनी लग्न करून दिलं. तर काही काळ खूप स्ट्रगलमध्ये गेला सगळ्यांना मनवणं किंवा असतंच सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये. अक्षरशः जेव्हा आम्ही दोघं राहत होतो तेव्हा आमच्याकडे 5 लिटरचा छोटासा असा गॅस असतो तो गॅस होता. तर आठवतंय मला म्हणजे मी त्याला भांडे आणायला सांगितले होते. हे पूर्वीचे दिवस जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा. तर एकच पातेलं, मग त्याच पातेल्यात चहा करायचा, त्याच पातेल्यामध्ये भाजी करायची. भांडे नव्हते आणि त्या काळात असं होतं ना, की पैसे पण नसायचे तेवढे. ठीक आहे. त्याला पण काही जास्त पेमेंट नव्हती आणि जे आहे त्याच्यामध्येच अ, अ, आम्हाला भागवावं लागायचं, जे पण काही आहे ते. मग आम्ही जिथे राहत होतो तिथे एक अमूलचं पार्लर होतं. तर तिथे नाही का ते आईस्क्रीम वगैरे खाऊन डब्बे टाकायचे लोक. हं. अक्षरशः मी प्रशांतला घेऊन जायचे तिथं आणि तिथले ते छोटे-छोटे डब्बे आणायचे, धुवायचे आणि त्याच्यामध्ये जिरी, मोहरी, तिखट-बिखट असं भरून ठेवलेलं. म्हणजे ते वाटत नाही लोकांना आता ही बघून स्नेहा बर्डे. पण मी माझ्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल केले. आमच्याकडे गाडी नव्हती. अ, तर आम्ही दोघं कधी-कधी पैसे असतील तर ठीक, नसेल तर आम्ही कात्रज टू आंबेगाव चालत जात होतो. माझ्या नवऱ्याकडे गाडी नव्हती, तर माझा नवरा लोकांना लिफ्ट मागून जात होता. मी माझ्या आयुष्याचे कितीतरी काळ 5 ते 6 वर्ष निअर अबाउट मी पी-एम-टीने प्रवास केलाय. आमच्याकडे काहीच नव्हतं. ठीक आहे, पप्पा-मम्मींचा नंतर मला सपोर्ट भेटला. माझ्या पप्पा-मम्मीनी माझी फीस भरली, माझं एज्युकेशन झालं. मला प्रशांतनी पण सपोर्ट केला. प्रशांत पण ॲज अ हसबंड म्हणून खूप चांगला होता. सगळं चांगलं व्यवस्थितपणे चाललं होतं. अ, एकदम छान असं आयुष्य चाललं होतं. माझ्या निअर अबाउट लग्न मला 9 वर्ष झाले होते लग्नाला. त्या 9 वर्षाच्या काळामध्ये मी एक एक म्हणतात ना, मी कुठं फिरायला सुद्धा गेली नाही प्रशांतसोबत. म्हणजे एवढं घाणेरडं स्ट्रगल. म्हणजे माणूस कमीत कमी लग्न झालं तिकडे जा, फिरायला तरी जाते. मी ते पण नाही केलं. अ, अंशिका झाली 2017 मध्ये 11 मेला अंशिका झाली. अंशिका झाल्यानंतर आमच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी आली. छानपैकी मला चांगला जॉब लागला, त्याला चांगला जॉब लागला. आणि जस्ट प्रशांत 29 नोव्हेंबर 2020 ला त्याचा मला कॉल आला, की पल्लू म्हणायचा मला. पल्लू मला एक जॉब मला 12 लाखाचं म्हणजे 12 लाखाचं मला पॅकेज भेटले. आणि एवढा खुश होता, की खुश होऊन मला सांगत होता, की "थँक यू माझी म्हणजे मला एवढी साथ दिल्याबद्दल. माझी बायको म्हणून मी खूप प्राउड फील करतो तुला. अंशिका झाल्यानंतर खूप चांगलं झालं आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही. आणि आता आपण चांगलं फिरायला जाऊ बघ. मी तुला कुठे फिरायला नेलं नाही. मी तुझ्या मनासारखं कधी असं कुठंच आपण काही केलं नाही." आणि मी खूप हॅपी होते. तो रडत होता तिकडून. मी पण म्हणजे मला पूर्ण आठवत होतं, की आपल्याकडे काहीच नव्हतं. आणि आपण आता म्हणजे मला पण चांगलं पॅकेज झालं होतं त्याला. मस्तपैकी आमचं ठरलं होतं आम्हाला एक फ्लॅट घ्यायचा आहे आणि एक कपल म्हणून आयुष्यात असतंच काय कुणाचं पण, की फ्लॅट घेणं, एखादी गाडी घेणं. टू व्हीलर तर आम्ही घेतली होती. त्यानं पण टू व्हीलर घेतली होती. मी पण माझी स्कूटी घेतली होती. आणि एक फोर व्हीलर, घर, झालं लेकरं. ह्याच्या व्यतिरिक्त आयुष्यात हवंच काय असतं एखाद्या बाईला किंवा एखाद्या माणसाला. 29 नोव्हेंबरला त्याचा कॉल आला मला 5 वाजता वगैरे 5:30 वाजता. आणि 6 वाजता अ, अचानक एकाचा कॉल येतोय, की प्रशांतचा ॲक्सिडेंट झालाय आणि प्रशांत भेटत नाही. काय रिएक्ट करावं कळतच नव्हतं. मी 28 वर्षाची होते. अंशिका पावणे 3 वर्षाची होती आणि तो होता 31 वर्षाचा. ना त्याची चूक, ना काय नाही. तो मित्राच्या पाठीमागे गाडीवर बसला होता. 22 चाकी कंटेनर होतं. त्याचा ब्रेक फेल झाला. तो तसाच उडवत आला गाड्या आणि पहिला प्रशांत होता, ज्याच्यामध्ये प्रशांतची डेथ झाली नवले ब्रिजला. आणि आज आज पण हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, त्या नवले ब्रिजसाठी काही ना काहीतरी करा. कारण तिथं एवढ्या लोकांचे म्हणजे अपघात होतात, एवढ्या लोकांचे आयुष्य बरबाद होतात. जसं की माझं झालंय. सेम आता काही एक 6 महिन्यापूर्वी अजून एक ॲक्सिडेंट झाला होता तिथं. सेम तसंच झालं. ज्याच्या घरचं जातंय ना, त्यालाच कळतं, की काय होतं आणि काय नाही. तर मी माझ्या आयुष्यामध्ये खूप फेस केलं प्रशांत गेल्यानंतर.
कधी रोड क्रॉस नव्हता केला, त्याच्या हाताला धरूनच सगळं करायचं. कधी लाईट बिल भरलं नव्हतं, कधी घर भाडं भरलं नव्हतं, कधीच काय माहिती नव्हती, की हे करतात, ते करतात. आणि तो गेल्यानंतर सगळी जबाबदारी अचानकपणे पडली. इव्हन मला हे पण कळत नव्हतं, की रडायचं कसं? रडतात का? मी वेड्यासारखी झाडांशी बोलायचे. "प्रशांत तू इथं असशील तर झाड हलव." ते पिंडदान बोलतात त्या दिवशी ते 14वं असतंय त्याच्यात म्हणते ते, की त्याच्या आत्म्याला शांती लाभू दे, ते जाऊ दे. आणि मी इथं बसले होते माझ्या पोरीला घेऊन म्हणत, की तू आत्मा-बित्मा असशील तर कुठं जायचं नाही. तू इथंच राहा. मला फक्त सांगत जा कमीत कमी, की माझं चुकाय नाही, हे माझं बरोबर आहे, हे तर सांग कमीत कमी." आणि अक्षरशः त्याच्या अस्थी मी 14 दिवस घेऊन झोपत होते जवळ. आपल्यात अस्थी अशा ती वरती ठेवलेल्या असतात. म्हणजे माझी मनस्थिती एवढी खराब झालेली होती त्या काळातली आणि मला आज माझ्या स्वतःवरती आणि माझ्या पोरीवरती प्राउड फील होतं. खूप प्राउड फील होतं. कोण माझ्यावरती प्राउड फील करू नाही तर न करू. मला आज असं वाटतं, की मी तो काळ जगून इथपर्यंत आली आहे ना, अशी उभी राहिली मी खूप माझ्या आयुष्यातला आणि हेच माझं स्ट्रगल आहे, की मला आज पण म्हणजे मला अजून पण वाटत नाही तो गेलाय किंवा मी तो काळ जगून आलीये आणि ह्या काळामध्ये मला माझ्या मम्मी-पप्पांनी खूप साथ दिली. माझ्या लेकरांना म्हणजे माझ्या लेकराला हेल्प केली त्यांना. पप्पा-मम्मीनी मला हेल्प केली. आज मी जे राहतेय ते पण त्यांच्याच घरी राहतेय. लातूरचं इथं माझं घर आहे. तर मी त्यांच्याच घरी राहते. आज माझे मम्मी-पप्पा मला येतात, मला सपोर्ट करतात. माझ्या लेकराला बघतात, मला बघतात. तर आयुष्यात एवढं तर कळाले, की आपल्या आई-बापाशिवाय आपलं कुणी नसतं. आणि जे पण माझे काही रिलेटिव्ह आहेत किंवा मी सगळ्यांना खूप म्हणजे मनापासून आभार मानते, ज्यांनी मला हेल्प केली आयुष्यामध्ये इथं उभा राहण्यासाठी. तर हे स्ट्रगल आहे माझ्या आयुष्याचं. आणि राहिला प्रश्न बॉडी बिल्डिंगच्या स्ट्रगलचा, तर मी सांगितलंयच तुम्हाला, की लोकं काय बोलतात एका बॉडी बिल्डरला. तर मला आणि आता म्हणजे ह्या गोष्टींच्या पलीकडे गेले मी. म्हणजे आधी पप्पा पण म्हणायचे 4 लोकं हे बोलतेत. मम्मी म्हणायची 4 लोकं. पण आता ना काय झालंय माहिती का? जेव्हापासनं मी ओळखायलेत मला 4 लोकं नाही का, जे बोलत होते 4 लोकं, सो कॉल्ड 4 लोकं, अशीच आहे तुमची पोरगी, तशीच आहे. आता ते 4 लोकं जे सो कॉल्ड आहेत ना, ते येऊन माझ्या पप्पांना बोलतात, "काय बरं दिसतं तुमची पोरीनं असं केलं का?" बघा, खरंच बाबा मारलं. त्यांचेच मित्र मला कॉल करून आज बोलतात, "ताई तुला मानलं बरं का. खरंच लय चांगलं केलंस बघ बाळा तू. आम्हाला प्राउड फील होते बघ बाळा." तर आयुष्यामध्ये ना एकच सांगायचं सगळ्यांना एक संदेश आहे. 4 लोकांचं जर ऐकत बसलात ना आयुष्यामध्ये, तर तुम्ही कधीच पुढे जाणार नाही. तुम्हाला आयुष्य एकदा भेटतं, तर तुम्हाला जसं पाहिजे ना, तर तुम्ही तसं आयुष्य जगा. ठीक आहे. हां, एवढंच देवाला वरच्या घाबरा किंवा देव आहे वरती बघणारा, तर तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा. देवाने तोंड तुम्हाला चांगलं बोलण्यासाठी दिले, तर तुम्ही चांगलं बोला. देवाने हात तुम्हाला दानधर्म करायला दिले, तर तुमच्यानं जेवढं होते तेवढं दानधर्म करा. आणि आयुष्य एकदाच भेटले. आज पण सांगते, हे आपलं एक टेम्पल म्हणजे हे जे शरीर आहे, ते आपलं घर आहे. त्याच्यामध्ये आपला आत्मा आहे. तो गेला ना, तर त्या शरीरातला लोकं लगेचच्या लगे बॉडी म्हणतात. मेल्यानंतर चक्क म्हणतात बॉडी. ठीक आहे. कुणीही तुमच्या नावाने सुद्धा तुम्हाला बोलत नाही. तर तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या, हेल्दी राहावा, चांगलं खावा, चांगलं बोला, चांगले विचार ठेवा, चांगले कर्म करा आणि सो कॉल्ड 4 लोकं डोक्यातून काढून टाका. येस मॅम. ओके. तर खूप सीरियस विषय झाला. हां. आपण एक फ्री होण्यासाठी एक गेम खेळूया आपण हां, ठीक चालेल. आहे. ठीक आहे. रॅपिड फायर म्हणून गेम आहे, तो गेम खेळूया. ओके. ओके. त्यामध्ये मी काही क्वेशन्स विचारतो तुम्हाला. चालेल. त्याचे आन्सर तुम्हाला फास्ट फास्ट द्यायचे आहेत. ओके. ओके. तर एक 5-6 क्वेशन आहेत त्यामध्ये. चालेल. हं. हां. तुम्हाला काय जास्त आवडतं, व्हेज का नॉन-व्हेज? मला व्हेज आवडतं. व्हेज. चीट मील, पिझ्झा और पाणीपुरी? पाणीपुरी, ओके. पैसा और लव्ह? लव्ह, ओके. जिममध्ये कोणतं सॉन्ग जास्त ऐकायला भेटतं? ठुकरा के मेरा प्यार या फिर गेट रेडी टू फाईट? गेट रेडी टू फाईट. ओके. तुम्ही जे पोजिंग वगैरे करतात मिररमध्ये पाहून, हं. तर जास्त सेल्फी काढत बसतात का एक्सरसाइज पण करतात? नाही मी ना मोस्ट ऑफ मी जेव्हा एक्सरसाइज करते ना, तर तेव्हा मला एक्सरसाइजच करायची असते. मी फोटो म्हणजे ते व्हिडिओज वगैरे काढत नाही. कारण माझं माझं असं असतं, की माझं वर्कआउट म्हणजे एकतर ना मला जेव्हा मी जिममध्ये जाते ना, तर
ती जिम जी आहे ना माझ्यासाठी एक देवघर असल्यासारखं आहे. ठीक हं. आहे. तर मला तिथं गेलं ना एवढं सुकून आयुष्यातला सगळ्यात भारी टाईम म्हणजे मी जेव्हा जिममध्ये जाते तेव्हाच असतो. तर मला फक्त तो त्याच्यामध्येच घालवायचा असतो. हां, ठीक आहे मी व्हिडिओ वगैरे काढते, पण ते केव्हा काढते माझं सगळं वर्कआउट झाल्यानंतर, सगळं झाल्यानंतर मग ते उगं काढायचं म्हणून काढायचं. अच्छा, अच्छा. या. ठीक आहे. ओके. फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे आहेत हिरो सलमान खान और शाहरुख खान कोण आवडेल? अं, नाही कोणीच. अच्छा. मला वाटलं सलमान खान म्हणसाल. नाही बॉडी म्हणायचं म्हणलं तर मग सलमान खानची पण आहे, शाहरुख खानची पण आहे. तसं त्यांचे मूव्हीज वगैरे पण आवडतात मला, असं काही नाहीये. पण छान आहेत दोघं पण. म्युझिकमध्ये वगैरे काही इंटरेस्ट? हां, मला गाणी खूप आवडतात ऐकायला. हं, सगळ्यात म्हणजे रिलीफ वाटतं तेव्हा गाणी ऐकण्यामध्ये हं. आहे. आणि अंशिकाची माझ्या आवडीची आमच्या घरी अलेक्सा आहे, ज्याच्यात की आम्ही गाणी लावून ऐकत बसलेलो असतो. आणि रोज सकाळीचं आमचं असतं हनुमान चालीसा. ओके. सुरुवात होते हनुमान चालीसापासून, मग पुन्हा मग चालू राहतं मग आमची गाणी. हं, आता खूप सारे क्वेशन झाले माझे, ठीक आहे. हं. आता तुझा टर्न. तर तुझं जे न्यू सॉन्ग कधी येणार आहे? माझं न्यू सॉन्ग लवकरच येईल. ओके, त्याचं नाव पण लवकरच रिलीज होईल. ओके, खूप छान सॉन्ग आहे ते. हिंदी सॉन्ग आहे. ओके. ओके. तर अजून काही म्हणून दाखवलं असतं पण नाही. नाही, तसं एक आताच नाही असतो ते की हां. सांगायचं. ओके. आणि तू जे सॉन्ग्स लिहितोय, हं, ते मग कोणासाठी लिहितोय? म्हणजे नेमकं समोर कुणाला ठेवून लिहितोय का आणखी काय म्हणजे काय बिहाइंड दॅट? हं. असं समोर एक इमॅजिनरी व्यक्ती असतो कधी-कधी. कधी-कधी एखादी मोमेंट असते, की आपण हा यूज करूया इथं आणि या मोमेंटपासून एखादी वर्डिंग्स, एखादा शब्द किंवा एखादी कंपोझिशन्स वगैरे ॲड करू. तिथून एखादं स्ट्रक्चर तयार करूया आणि त्यापासून एक सॉन्ग वगैरे तयार करूया. असं काहीतरी असतं. तर हेच यापासूनच. म्हणजे काही-काही लोकांचे असेच विचार मला खूप सारे येतात, की कोणासाठी लिहिले सॉन्ग? हां. कारण असं हां. वाटतं तुझे सॉन्ग मी ऐकलेत पण ना, तर त्यावरून वाटतं अरे हां, कोणीतरी असेल त्याच्यासाठी हा सॉन्ग लिहितोय. ओके. आणि तू मग मेकॅनिकल स्वतः इंजिनिअर असून मग हे का चूज केलं होतं? आवड. आवड, राइट. तर लाईफमध्ये हेच आहे इम्पोर्टंट, की तुम्हाला काय आवडतं ते इम्पोर्टंट आहे ना, की दुसऱ्यांच्या आवडीसाठी तुम्ही काम करा. इन्स्टेड ऑफ दॅट आपल्याला काय आवडतं ते करा. राइट? काहीतरी डिफरंट करायचं म्हणलं बरोबर. आपल्याला, तर म्हणलं चला आपल्याला आपण जे करायचं ना ते सर्वच करूया. तर मी आता गाणे लिहितो, गाणे कंपोज करतो, गाणे सिंगिंग पण करतो. त्यानंतर मध्ये ॲक्ट पण करतो, डान्स पण करतो. ओव्हरऑल सर्वच करतो आणि आज पॉडकास्ट घेत आहे तुमचं. या. तर हे असं ओव्हरऑल सर्व गोष्टी करण्याचा ट्राय करत आहे मी पण. हं, ओके मॅम. तर महिलांसाठी तुमचा काय संदेश राहील? ओके. तर मी एक मलाच विधवा म्हणून ओळखलं जातं, ठीक आहे. हं, एक विधवा आहे म्हणतात हं, किंवा एक महिला म्हणून आहे, ठीक आहे. तर मला फक्त हेच म्हणायचंय महिलांना, की बाबा बायांनी बायाचा रिस्पेक्ट करावा, ठीक आहे. अ, आपल्या पुरातन काळापासून चालत आलेलं आहे, की एक बाईच बाईची दुश्मन आहे. सिरियसली बाईच बाईची दुश्मन आहे. अ, एखाद्या बाईने बाईला रिस्पेक्ट दिला ना, तर सगळं काही सुरळीत चालतं. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल एखादी विधवा बाई आहे, तर आपल्या इथं मी आता ह्या विधवा आणि ह्यान त्याच्या खूप पलाड गेलेली पोरगी आहे. मला आता काही वाटत नाही. पण तुम्हाला कुंकू लावायचं असेल तर 100दा विचार करतात. लावू का नको कुंकू तिला? इव्हन आपल्या घरातली सुद्धा. आपले रिलेटिव्ह सुद्धा असू देत, ते सुद्धा विचार करतात, हिला कुंकू लावू का? मग साडी वटीला घालू का नको का? हातातच साडी देऊ? म्हणजे तुम्ही वटी भरताना पण विचार 100 वेळा करता. मग ह्याच्यावरून मला कळतं, अरे म्हणजे आता बोलताना म्हणतात, की म्हणजे मी बोलू का नको? पण कधी ना कधी कुणाचा ना कुणाचा कोण ना कोण विधवा होणारच आहे. ओके. तर मला वाटतं बायांनी पण बायाचा रिस्पेक्ट करावा. एक विधवेला पण व्यवस्थितपणे तुम्ही हँडल करा आणि एखादी बाई पुढे जात असेल, तर तुम्ही तिला प्रोत्साहित करा. ना की तिच्या ड्रेसिंगवरती, की "अरे बघा कसा ड्रेस घालून फिरतीये किंवा कसा ड्रेस घालून स्टेजवर चढती, काय बॉडी बिल्डिंग खेळते, काय करते." इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही जर मला माझ्यासारख्या खूप साऱ्या असतील मुली, खूप साऱ्या विधवा असतील. ठीक आहे, मी तर 28व्या वर्षी माझे हसबंड एक्सपायर झाले. पण आपल्या भारतामध्ये असे खूप लहान मुली पण आहेत, जे विधवा आहेत. ज्यांना खूप लहान वयामध्ये लग्न केलं जातं.
ज्यांचे हसबंड एक्सपायर झातात. तर मला असं वाटतं, की तुम्ही त्यांना खरंच एक त्यांना एक गरज असते आधाराची, ठीक आहे. तर तो आधार त्या हुडकत असतात, बघतात तो आधार. तर मला वाटतं, की तो आधार त्यांनी आपल्या जवळच्या लोकांनी जर दिला ना, तर एका बाईमध्ये जेवढी ताकद आहे ना, तेवढी कुणामध्येच ताकद नाहीये. ठीक आहे. आज मी म्हणते ना, मला काहीच करता येत नव्हतं. तर मी आज रोड सुद्धा मला नीट क्रॉस करता येत नव्हता. तर मी म्हणते, की आज मी सगळं करू शकते. तर प्रशांत गेला नंतर मी जिवंत आहे ना, तर मी आयुष्यात काहीही करू शकते. ओके. तर ना तुमचा एक व्हिडिओ माझ्या परत आला होता Instagramला. मी असं स्क्रोल करत होतो आणि स्क्रोल करता एक व्हिडिओ आला आणि त्यावर असं लिहिलं होतं, की "हे बघ तुझी बायको." म्हणजे जिममधला फोटो होता तुमचा आणि असं पोजिंग करतानाचा फोटो होता. अरे म्हटलं हे काय आहे? हं. आणि मी तेच तुम्हाला फोटो परत पाठवला होता. पाठवलं ना. हां. येस, मला आठवतंय. तर हां. प्रतिक्रिया काय असते म्हणजे लोकांचे कमेंट्स वगैरे काय येतात Instagramवर? काय कसं Instagramची लाईफ कशी आहे त्याबद्दल थोडं सांगा? तो त्या राहिला प्रश्न त्या रीलचा. हां. तर तो रील माझ्या भावाने काढला होता. नॉर्मली मी अ, अ, दिवाळीमध्ये साडी घातली होती हं. आणि आपल्या दिवाळीत साडीच घालतात. ते साडी घातली आणि तो मला म्हणला, की "दीदी जरा थोडंसं बायसेप दाखव ना." हं. तर मी नॉर्मली तो बायसेपवाला असाच व्हिडिओ काढला आणि मग तो व्हिडिओ टाकला आम्ही. तर निअर अबाउट त्याला 16 मिलियन व्ह्यूज गेलेत अच्छा. आणि त्याला मिलियनवरती लाइक्स आहेत. हं. आणि त्या व्हिडिओवरचे एवढे व्हिडिओज लोकांनी बनवले, की जसं की तुला आलं होतं. नंतर ऐसी वाईफ मिली तो क्या करोगे? हं. नंतर वुमन्स पॉवर आणि कोणी पण खूप सारे त्याच्यावरती रील्स काढले, व्हिडिओज काढले. तो माझा व्हिडिओ खूप व्हायरल गेला. आता राहिला प्रश्न Instagramचा आणि म्हणजे रील्सचा आणि रिअल लाईफचा. तर स्पष्ट बोलायचं ठरलं तर रील लाईफ आणि रिअल लाईफ याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. येस, ऑब्व्हियसली. रील लाईफमध्ये मला तेवढंच एक 2-3 सेकंदाचा रील काढायचा असतो. ज्याच्यामध्ये मला पोजिंग वगैरे करायची असते, तेवढंच दाखवायचं असतं. पण रिअल लाईफमध्ये मला सकाळी उठून अंशिकाचा डब्बा बनवायचा असतो, स्वयंपाक करायचा असतो, अंशिकाला स्कूलला सोडायचं असतं, मला जिम करायची असते 2 टाईम, मला स्वयंपाक करायचा असतो, मला धुणं धुवायचं असतं, भांडी असतात आणि लोकांना वाटणार पण नाही जेव्हा तुम्ही माझं Instagram पेज बघाल तेव्हा, की ही मुलगी धुणं-भांडी पण करते. तर माझ्या घरी बाई वगैरे नाहीये आणि स्वयंपाक, धुणं-भांडी सगळं मी करते. मला सगळं करता येतं. लोकांना वाटतं हिला काही येतं का नाही भाकरी-बिकरी सगळं येतंय. मला पुरणपोळी सुंदर बनवता येते, सगळं बनवता येतं. तर हा फरक आहे रिअल आणि रिअल लाईफमध्ये. येस, येस. तुम्ही 2 टाईम जिम करता? येस. सकाळी मी कार्डिओ करते आणि ॲप्स करते हं. किंवा मग मी जिम्नास्टिकला जाते अच्छा. आणि संध्याकाळी मग मी वेटलिफ्टिंगचं म्हणजे बॉडी अच्छा. ओके. तर थोडा काही पोजेस वगैरे काय करून दाखवतात का आम्हाला? चालेल ना, चालेल. यामध्ये काय पोजेस वगैरे होतात? डबल ट्रायस बायसेपची, ट्रायसेपची अच्छा. पोज करून दाखवू शकतो. ओके. येस. एकदा करून दाखवतात. या. येस. मला काहीतरी काही टिप्स द्या मॅम आता. चला आपण एखादे पुशअप्स करून बघूयात. ठीक ठीक आहे? आहे. चल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओह! बस झालं. तर मॅम तुम्हीच एखादा पोज वगैरे काहीतरी करून दाखवा आम्हाला. ओके. ओके. हां. काय बॉडी येस, बॉडी बिल्डरचे पोजेस वगैरे करून दाखवा. तुमची खूप म्हणजे मला ॲज अ गेस्ट म्हणून इथं बोलवल्याबद्दल आणि आपलं पॉडकास्ट झाल्याबद्दल थँक सो मच. Thank you so much for watching. Please like, share, and subscribe. And don't forget to press bell icon. Thank you.